इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त मनीषा आवाळे यांनी आज मनपा शाळांचा पाहणी दौरा केला। तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांनी सुरू केलेल्या आदर्श शाळा उपक्रमाला पुढे चालना देण्यासाठी त्यांनी निवडलेल्या शाळांना भेट देऊन वस्तुस्थितीची माहिती घेतली। या दौऱ्यात शाळेच्या बांधकामातील विविध त्रुटींवर लक्ष केंद्रित करून बांधकाम आणि विद्युत अभियंत्यांना सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी शाळा क्रमांक 8, 29 आणि 23 यांची सखोल पाहणी करण्यात आली। पाहणी दरम्यान आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली। वाचन कौशल्य चाचणीत काही त्रुटी निदर्शनास आल्यामुळे शाळा क्रमांक 8 मधील एका शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास संबंधित शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली असा इशाराही देण्यात आला। याशिवाय शाळा क्रमांक 8च्या परिसरात अनेक दिवसांपासून नियमबाह्य असलेली टपरी तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने संध्याकाळपर्यंत महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागामार्फत ती टपरी हटविण्यात आली। शाळांच्या अभ्यासिकेचे आणि इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाचेही आयुक्तांनी निरीक्षण केले। आवश्यक सुधारणा सुचवत हे काम लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। या पाहणी दरम्यान महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त मयुरी कदम, प्रशासन अधिकारी कुंदा पंडित, बांधकाम अभियंता दीपक ढोले, विद्युत अभियंता हनुमंत खरात आणि इतर अधिकारी उपस्थित होते।